राजा दशरथाच्या मनामध्ये असंख्य प्रश्न उत्पन्न होत होते. विचारतील मला माझा बाळ कुठे गेला, काय उत्तर द्यावं. एक एक पाऊल टाकत टाकत आंधळ्या मायबापाच्या जवळ आले. झाडाखाली आंधळे मायबाप बसलेले होते. पायाचा आवाज आला. म्हाताऱ्या आईनं विचारलं, बाळा खूप उशीर झाला रे, पाणी लवकर मिळालं नाही का? खूप लांब जावं का रे तुला? खूप दूर गेला होता, उन्हाचे चटके बसले असतील रे तुला बाळा, मी त्रास तरी किती द्यावा. हे वाक्य ऐकलं आणि राजा दशरथाचा अंतःकरण आणखी पाणावला. राजा दशरथ काय बोलावं सुचेना. एक एक पाऊल टाकत पुढे येत होते. पुढे आल्यानंतर आंधळ्या बापानं विचारलं, बाळा आईवर रागावला का रे? आई विचारते काहीतरी तुला, का बोलत नाही श्रावणा? का बोलत नाही श्रावणा म्हटल्यानंतर सुद्धा श्रावण बोलला नाही. श्रावण बोलला नसल्याच्या परिणामानं आंधळ्या बापानं विचारलं, श्रावणा तू जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत तुझ्या हातचं पाणी पिणार नाही. राजा दशरथाला वाटलं आता काय करावं. समोर आले. आईच्या जवळ जाऊन झारीतलं पाणी खाली टाकायला लागले. आंधळ्या आईनं सांगितलं, बाळा का बोलत नाही? तुझ्या पावलाचा आऊस तर वेगळाच येतो. तू श्रावण तर आहेस ना? एक शब्द सुद्धा निश्चळ शांत बसलेला राजा दशरथ बोलत नव्हता. आंधळ्या आईनं सांगितलं, हे बाळा तू जर श्रावण असशील तर बोल, नाही तर दुसरं कोणी असेल तर सांगा कोण आहेत आपण. माझा बाळ असता तर मला बोलला असता, कोण आहेत आपण? पाण्याचा आवाज खाली येत होता. आंधळ्या आईच्या हातावर पाणी टाकत असताना आंधळी माय म्हटली, कोण आहेत आपण? हा कोण आहे सांगा तरी. जर नाही बोलला तर आम्ही पाणी घेणार नाहीत. आमचा बाळ कुठे आहे? शपथ आहे तुम्हाला आमची, बोला कोण आहेत आपण? शपथ घातल्याबरोबर राजा दशरथानं रडत रडत सांगितलं, मी राजा दशरथ आहे, मी राजा दशरथ आहे. असा आवाज ऐकू आल्याबरोबर आंधळी माय म्हणते, अरे माझा बाळ कुठे गेला? आणि तुम्ही राजे असताना इथं का आलात? माझा श्रावण कुठे आहे? माझा श्रावण कुठे? असं म्हटल्याबरोबर राजा दशरथ म्हणतो, तो आता इथं नाही राहिला. नाही राहिला? आंधळ्या बापानं विचारलं, काय झालं माझ्या श्रावणाला? कुठे गेला माझा श्रावण? रस्ता शोधण्याकरता गेलाय? काय खायला आणण्याकरता गेलाय का? अहो कुठे गेला माझा बाळ? राजा दशरथ रडत रडत सांगायला लागले, नाही हो, नजर चुकीनं माझा बाण तुमच्या श्रावण बाळाला लागला. श्रावण बाळ या इहलोकाची यात्रा सोडून निघून गेला. हे वाक्य ऐकलं आंधळ्या बापानं राजा दशरथाला शाप दिला. राजा, अरे एकुलता एक सहारा होता आमचा श्रावण. आम्ही त्याला म्हणत होतो की नको आम्हाला काशी यात्रेला जायचं, घरीच आपण आनंदाने राहू. पण माझ्या श्रावणानं सांगितलं, नाही बाबा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला काशी यात्रा घडवून आणेल. याच्याकरता 8 तासाने त्यानं कावड बांधली आणि पायी कावडीनं आम्हाला काशी यात्रेला घेऊन जात होता. आज तो आमचा आधार घेऊन गेलास आणि आम्हाला पाजरी पाजण्याकरता आलास. राजा शाप आहे तुला माझा. अरे 4 पोरं होतील तुला, 4 पोरं. मरणाच्या समय एक सुद्धा तुझ्या जवळ नसेल एवढा शाप दिला श्रावणाच्या बापानं. जागेवर प्राणत्याग केला. कसा प्राणत्याग केला? आवाज येणं बंद झाला. आंधळी आई समोर बसली होती. मालकाला उठवत होती, स्वामी उठानं, मालक उठानं, बोलानं. काय झालं आपल्याला? आवाज आला नाही. आंधळ्या आईला वाटलं की माझे मालक मला सोडून गेले, माझा मुलगा मला सोडून गेला, मी तरी राहायचं कशाला? राजाला शाप दिला. सांगितलं, राजा, अरे खूप मोठा अनर्थ केलास. श्रावण बाळासोबत श्रावण बाळाच्या माय बाबाला सुद्धा तू गमवलं. कलंक, हे पाप तुझ्या नशिबाला लागलेलं. तुझ्या मुलाच्या योगानच वियोगानच तुला मृत्यू येणार, असा शाप दिला आंधळ्या माईनं सुद्धा. जागेवर नारायण
श्री महादेव की पवन सुत हनुमान जय जय सीता. तिसरं जन्माचं कारण वर्णन करून सांगितल्यानंतर चौथ्या जन्माच्या कारणाविषयी वर्णन करत असताना तुलसीदास महाराज गोड लिखित करतात. स्वयंभू मनो अरुषत रूपा स्वयंभू मनो अरुषत रूपा स्वयंभू चौथं कारणाविषयी बोलत असताना तुलसीदास महाराज वर्णन करतात. स्वयंभू मनु ओर शत्रूपा जिनसे भई नर सृष्टी अमोपा. ज्यांच्यापासून ही मानवाची सृष्टी निर्माण झाली ना, भागवतात आपण ऐकलं असेल. सविस्तर चिंतन न करता एका मिनिटामध्ये सांगतो. पुढच्या कारणाविषयी आपण पाहूया, कारण 5 वाजलेत, आणखी भरपूर 2 कारणं राहिले आहे ना. त्यामुळे 10-15 मिनिटात आपण आता प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव करूया. चौथ्या कारणाविषयी बोलत असताना तुलसीदास महाराज वर्णन करून सांगतायत की स्वयंभू मनु आणि शत्रुपा, ज्या मनु शत्रुपापासून मानवाची ही 9वी सृष्टी निर्माण झाली. आणि या मानवाच्या सृष्टीमध्ये पहिल्यांदा 2 मुलं आणि 3 मुली या मनु आणि शत्रुपाला झाली. प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 मुलं, आकुती, देहुती आणि प्रसूती या 3 मुली. देवानं या प्रत्येकीच्या घरी अवतार घेतला. देवानं प्रत्येकाच्या पोटी अवतार तर घेतला, पण मनुष्य रूपाच्या पोटी देवानं अवतार धारण नाही केला. म्हणून देवाची त्यांनी अकल्प वर्ष तपश्चर्या केली. अकल्प वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान प्रगट झाले. भगवंताने विचारलं, म्हणे बोला काय पाहिजे. देवानं सांगितलं, देवा आम्ही आमच्या वंशामध्ये तर तुम्ही जन्माला घेतला, आमच्या कुणाच्या वंशामध्ये भगवत भक्त जन्माला आले, आमच्या पोटी नाही जन्माला आलात तुम्ही. त्यावेळेस भगवंताने आशीर्वाद दिला आणि सांगितलं, म्हणे त्रेतायुगामध्ये तुम्ही जे शत्रुपा राणी आहे, तुम्ही कौशल्या राणीच्या रूपानं अवतार घेताल, आणि मनु महाराज तुम्ही राजा दशरथाच्या रूपानं अवतार घ्या. त्या ठिकाणी मी तुमच्या पोटी जन्माला येईल असा आशीर्वाद दिला. 4थं कारण या ठिकाणी पूर्णविराम आहे. 5व्या कारणाविषयी बोलत असताना तुलसी विश्वविदीन एक कैक देश सत्य के तो राम सिया जो कैकेयी देशाचा राजा सत्यकेतू आहे, आणि त्या सत्यकेतूचा मुलगा जो प्रताप भानू आरिमर्दन यांची सुंदर अशी कथा सांगितली जाते. हे दोघं मित्र असताना सुद्धा यांच्या शेवटी ऋषी मंडळीने शाप दिला, आणि ऋषी मंडळीने शाप दिल्याच्या नंतर तोच प्रताप भानू आरिमर्दन, पुढे आरिमर्दन झाला कुंभकर्ण, प्रताप भानू झाला होता रावण, आणि धर्मरुची नावाचा जो मंत्री होता त्यांचा तो मंत्री झाला विभीषण. इकडं विश्वश्रव्या मुनींच्या पोटी रावणाचा, कुंभकर्ण यांचा जन्म सांगितला जातो. हे राक्षस जन्माला आले. जन्माला आल्याच्या नंतर अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथ, ज्या दशरथ राजाच्या वंशाचं वर्णन करत असताना असं सांगताय, 2 वंश धन्य, एक सूर्यवंश आणि दुसरा चंद्रवंश. सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्राचा अवतार झाला, आणि चंद्रवंशामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. या सूर्यवंशाचं वर्णन करत असताना जो खटवांग नावाचा राजा होता, त्या खटवांगाचा दीर्घबाहू झाला, दीर्घबाहूचा आज झाला, आजच दशरथ राजा झाले. आणि या दशरथाला 3 पत्न्या, ज्या कौशल्या माता, सुमित्रा मैया आणि कैकेयी, असं काही ठिकाणी वर्णन आहे की दशरथ राजाला 700 पत्न्या सुद्धा होत्या. पण मुख्य रामायणामध्ये जास्त वर्णन करत असताना या 3 पत्न्याचं वर्णन केलं. अनेक वर्ष
संततीचं सुख नव्हतं राजा दशरथाच्या पोटी, आणि संततीचं सुख नसल्या कारणानं राजा दशरथ दुःखी होते. 6वं कारण जगप्रसिद्ध सांगितलं जातं की प्रभू रामचंद्राचा अवतार का झाला. तेवढं कारण पाहू आणि आपण प्रभू रामचंद्राचा जन्म घेऊ. ऐका, राजा दशरथाचा अवतार. राजा दशरथ, कौशल्या मा, सुमित्रा माया अयोध्या नगरीमध्ये जन्माला आले, आणि अयोध्या नगरीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर आनंदानं वाढत होते, पण संततीचं सुख नव्हतं म्हणून दुःखी होते. एक दिवशी राजा दशरथाला शिकार करण्याकरता जावं वाटलं. पूर्वीचे राजे महाराजे शिकार करण्याकरता जायचे, कधी दिग्विजय करण्याकरता जायचे. हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि शिकार करण्याकरता जंगलात आले. त्या दिवशी शिकार तर सापडली नाही काही. एका वटवृक्षावर एका झाडावर राजा दशरथ जाऊन बसताय, आणि झाडावर जाऊन बसल्याच्या नंतर तिथूनच एक मातृपितृभक्त काशी यात्रेला आपल्या आंधळ्या मायबापाला घेऊन कावडीनं जात होता, आणि अयोध्या नगरीच्या जवळ आले होते. आणि कावडीनं जात असताना श्रावण बाळानं आपल्या आंधळ्या मायबापाला एका झाडाखाली बसवलं, आणि झाडाखाली बसवल्याच्या नंतर तहान लागली. आंधळ्या आईनं सांगितलं, हे श्रावणा, आम्ही तुला खूप कष्ट देतोय, खूप तुला दुःख देतोय. दिवसभर आम्हाला कावडीमध्ये घेऊन दिवसभर चालतो, थोडं झाड दिसतंय, सावली दिसते, बस या ठिकाणी. तहान बी लागलीशी अशी वाटते, पाणी प्यावंसं असं वाटतंय, आणि पाणी प्यावं असं वाटतंय म्हटल्यानंतर कावड खाली ठेवली एका झाडाखाली. त्या टोपलीतून आंधळ्या मायबापाला श्रावण बाळानं बाजूला काढून ठेवलं, झाडाखाली बसवलं आणि सांगितलं, थांबा, आता पाणी कुठंतरी असेल, घेऊन येतो. उत्तर दिशेकडून थंडगार हवा येत होती, आणि हवा येत असताना असं श्रावणाला वाटलं की निश्चित इथं कुठंतरी अंतरावर गेल्यावर पाणी असेल, थंड हवा येते. उत्तर दिशेकडे श्रावण बाळ निघाले, हातामध्ये झारी घेतली आहे, आणि झारी घेऊन श्रावण बाळ पाणी आणण्याकरता जात आहे. ऐका गड्या, आंधळ्या मायबापाची भक्ती केल्यानंतर देव काय करतो. आणि श्रावण बाळ आंधळ्या मायबापाला तर काशी यात्रेला घेऊन जात होते. पाणी आणण्याकरता खूप दूर अंतरावर आल्यानंतर छोटस तलाव दिसला. श्रावणाला वाटलं इथलं पाणी घ्यावं, परत निघून जावं. त्या तळावाच्या जवळ आले, त्या तळ्याच्या जवळ आले, झारीचं वरचं टोपण काढलं आणि ती झारी पाण्यामध्ये बुडवली. जसं पाण्यामध्ये बुडवली, पाण्याचा बुडबुड करण्याचा आवाज आला. इकडं राजा दशरथ शिकारची वाट पाहत एका झाडावर बसले होते. पाण्याचा बुडबुड्याचा आवाज आला, हे पाहिलं, आणि बुडबुड्याचा आवाज येऊन पाण्यातून पाहिल्याबरोबर राजा दशरथाला वाटलं कोणीतरी हिंस्र पशु आपल्या तळ्यावरती पाणी पिण्याकरता आलाय. त्या पाण्याच्या बुडबुड्याच्या आवाजाच्या दिशेनं धनुष्यबाण सज्ज केला. झारी भरत असताना पाण्याचा बुडबुड्याचा आवाज येत होता. त्या आवाजाच्या दिशेनं राजा दशरथानं बाण मारला. जसा बाण मारला तसा तो बाण लागला श्रावण बाळाच्या छातीत लागला. ती हातात झारी निसून पडली. श्रावण बाळा धाड तिला खाली पडला. आवाज दिला जोराचा, आई बाबा, आई बाबा असा आवाज दिला. आणि आवाज दिल्याबरोबर राजा दशरथाला वाटला अरे कोणीतरी हिंस्र पशु नाही, कुणीतरी नर पशु दिसतोय. झाडावरून खाली उतरले. धावत 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 जिथून आवाज आला तिकडे आवाजाच्या दिशेने पोहोचले. पाहिलं तर कुणीतरी एक मुलगा पडलेला आहे. हातामध्ये झाडी होती, ती झाडी पाण्यात पडलेली आहे. बाण छातीत लागलाय, रक्त निघतंय. ते रक्त पाण्यामध्ये जातंय. काही ठिकाण आज रक्तानं भरलेलं पाणी दिसतंय. त्या तळ्यामध्ये पाणी कमी, रक्त जास्त दिसतंय. हे पाहिलं राजा दशरथ धावत धावत गेले. त्या बाळाच्या जवळ गेले. त्याचं मुंडकं आपल्या मांडीवरती घेतलं. बाण काढण्याचा प्रयत्न केला, पण बाण काढण्याचा प्रयत्न केला पण बाण निघत नव्हता. बाण जास्त छातीत जाऊन बसलेला पाहिला. आणि छातीत जाऊन बसलेला पाहिल्यानंतर राजा दशरथाच्या डोळ्यात पाणी आलं. ऐका दृश्य डोळ्यासमोर आलं. एका तलावाच्या किनारी राजा दशरथानं एका मुलाला मारला. जो मातृपितृ भक्त होता, आंधळ्याची काठी होता, मायबापाचा आधार होता. श्रावण बाळ रडायला लागला. रडत असताना राजा दशरथाच्या डोळ्यात पाणी आलं. राजा दशरथ म्हणते, बाळा रडू नको, क्षमा कर रे मला. नजर चुकीनं माझ्याकडून अपराध घडला. नजर चुकीनं तुझ्या छातीमध्ये बाण लागला. मला वाटलं कुणीतरी हिंस्र पशु असेल, आणि त्या हिंस्र पशुच्या परिणामानं मी बाण मारला होता. बाळा मला क्षमा कर. राजा दशरथाला त्यांनी सांगितलं, काही नाही हो, मी माझ्यासाठी रडत नाही. मग कशासाठी रडतोस? थोड्या अंतरावर गेल्यानंतर माझे आंधळे मायबाप बसलेले आहेत तिथे. माझी वाट बघतील, माझं लेकरू पाणी घेऊन येईल म्हणून. माझा बाळ पाणी आणण्याकरता गेलाय. माझ्या आईला तहान लागली होती हो, आणि त्या आईला तहान लागल्यामुळं मी पाणी घेण्याकरता इकडं आलो. तेवढ्यात तुमचा हा बाण आला आणि माझ्या छातीत रुतून बसला.
माझ्यासाठी नाही रडत. राजा दशरथानं विचारलं, कोण आहेस तू? राजा दशरथाला रडत रडत श्रावण बाळ सांगतोय, माझं नाव श्रावण आहे. श्रावण? अरे तो श्रावण का जो आंधळ्या माई बापाला काशी यात्रेला घेऊन जातोय? त्याची कीर्ती तर जगभर पसरलेली. राजा दशरथाच्या डोळ्यात पाणी आलं. राजा दशरथ रडायला लागले. राजा दशरथानं सांगितलं, बाळा क्षमा कर. आज खूप मोठा अपराध माझ्याकडून घडलाय. एक मातृपुत्र भक्त असणारा, आंधळ्याची काठी असणारा, माय बापाचा आधार असणारा, ज्याची जगभर कीर्ती आहे, त्या श्रावणाला माझ्या हातातून बाण लागलाय. त्याचा मृत्यू होणार आहे. काळजी करू नको, मी रथ बोलवतो, काहीतरी पर्याय करतो, तुला जिवंत करतो, घेऊन जातो मी गावात रथात. तुलाही तुझ्या आंधळ्या मायबापालाही. श्रावण बाळानं सांगितलं, नाही तेवढा वेळ माझ्याकडे. अंतकरण दाटून येत आहे, छाती दाटून आलेली आहे. एक विनंती आहे राजा. राजाच्या डोळ्यात पाणी आलं. विचारलं, बोल ना, काय पाहिजे? राजे, माझ्यासाठी नाही हो, काही अंतरावर काशी यात्रा आहे, काशी नगरी आहे. माझ्या मायबापाची इच्छा होती की काशीला जावा. आज तुमचा बाण माझ्या छातीत लागलाय. मी काशीपर्यंत पोहोचेल का नाही सांगता येत नाही. काशीपर्यंत मला जाता येईल का नाही सांगता येत नाही. पण माझे मायबाप सुद्धा काशीला जातील का नाही सांगता येत नाही. त्यांची यात्रा अर्धावट राहील. हो राजे, एक विनंती आहे या बाळाची. म्हणजे बोलणं बाळा, माझ्या मायबापाला काशी यात्रेला घेऊन जासाल? राजाकडून वचन घेतलं. राजा रडायला लागला. राजाने विनंती केली, देवा, आज काय अन्याय केलास रे माझ्याकडून? काय अपराध माझ्याकडून घडला की त्या श्रावण बाळाला माझ्या हातानं मृत्यू पावावा लागला? श्रावण बाळ रडत रडत हातानं झारी दाखवताय. ते बघा समोर पडलेली झारी आहे ना, त्या झारीत पाणी घेऊन जा. माझी आई, माझे वडील माझी वाट पाहत असतील. हो, माझा बाळ पाणी घेऊन येईल म्हणून. त्यांना सांगू नका तुमचा बाळ या जगात राहिला आहे. तुमचा बाळ या जगामध्ये राहिला नाही असं जर तुम्ही त्यांना सांगितलं ना राजे, ते पाणी सुद्धा तुमच्या हातानं पिणार नाही. तो माझी शपथ आहे तुम्हाला, जोपर्यंत माझी आई माझा बाप पाणी पिणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही काही त्यांना सांगू नका. राजा दशरथाचं अंतकरण दाटून आलं. राजा दशरथ म्हणतो, आज माझ्याकडून खूप मोठा अपराध घडला. बाळा, मला क्षमा करशील का रे? आज एक अघटित घटना माझ्याकडून घडून गेली आहे. देवानं सुद्धा काय दैवयोग आणला माझ्या नशिबात, काय प्रारब्ध. ऐका गड्या, डोळ्यासमोर दृश्य आणा. श्रावण बाळ रक्ताच्या थारोळ्यामध्ये सापडलेला आहे. त्या रक्ताच्या थारोळ्यामधला श्रावण बाळ राजा दशरथाला विनंती करतोय, माझ्या आईला सांगू नका, माझ्या वडिलाला सांगू नका, तुमचा बाळ या जगामध्ये नाही आहे. राजे, हे जर वाक्य तुम्ही सांगितलं तर माझी आई ढसाढसा रडेल, माझा बाप ढसाढसा रडेल. माझ्यामुळं माझ्या आई वडिलाच्या डोळ्यात पाणी येऊ नये. माझ्यामुळं माझी आई रडू नये, माझ्यामुळं माझे वडील रडू नयेत. श्रावण बाळाची मातृभक्ती पाहिली. राजा ढसाढसा रडायला लागला. राजानं सांगितलं, हे बाळा, अरे काहीतरी कर, थोडासा धीर धर. मी निश्चित तुला या काळाच्या तोंडातून बाजूला आणून, काळाच्या तावडीतून तुला सोडून आणेल रे. थोडासा धीर धर. मी रथ लगेच बोलवतो, सैनिकांना आवाज देतो. राजाला श्रावण बाळ म्हणतायत, नाही राजे, फक्त माझी शेवटची इच्छा आहे, माझ्या आंधळ्या मायबापाला पाणी पाजावं, माझ्या आंधळ्या आई वडिलाला पाणी द्यावं असं म्हटले. श्रावण बाळ वर्णन करून सांगतायत की राजे, मी पाणी आणण्याकरता आलो होतो आणि त्या पाणी आणण्याकरता आल्या असताना तुमचा तो बाण आला आणि माझ्या छातीमध्ये लागला. शर आला तो धावून आला काळ, हिवळला श्रावण बाळ. शर आला तो धावून आला काळ, श्रावण
फुल झाला तो मनोबा फुल गमने आसवे आलोनी नयनी आसवे आलोनी नयने तो वदला तुझा वदला तुझा झाला मी पापी कारण बाळा मी पापी कारण बाळा श्रावण बाळाला चांगला राजा दशरथ म्हणतो, हे बाळा, अरे मी पापी आहे, तुझ्या मातृपितृ भक्ताला माझ्या बाणाला मृत्यूमुखी पडावं लागलं, बाळा मला क्षमा कर. मी क्षमा याचना मागू तरी कशी रे, देव सुद्धा मला क्षमा करणार नाही की आज एक कृत्य माझ्याकडून घडलंय. एक आंधळ्याची काठी असणारा मातृपितृ भक्त असणारा श्रावण बाळ माझ्या हातानं मरण पावतं. विनंती करत होता श्रावण बाळ, राजे तुमची कीर्ती खूप ऐकली होती. राजा दशरथ हे सूर्यवंशातील राजे आहेत आणि त्या सूर्यवंशातील राजा दशरथाची आम्हाला भेट घ्यायची होती. राजे माझे मायबापा आणले होते, पण ते म्हणत होते आपण अयोध्या नगरीमध्ये मुक्काला मला थांबू. अयोध्या नगरीतून 2 दिवसाच्या अंतरावर काशी आहे. एक दिवस आपण राजा दशरथाच्या नगरीत राहू, अयोध्या भाग्यवान आहे असे माझ्या आई वडिलांनी सांगितलं होतं राजे. पण कदाचित ते माझ्या नशिबात नसेल, माझ्या प्रारब्धात नसेल तुमच्या नगरीमध्ये राहणं. पण शेवटी का विना तुमचं दर्शन झालं राजे, मला माफ करा. राजा दशरथ आई नको रडतोय. रडत असताना तो श्रावण बाळाला म्हणतोय, मी पापी आहे रे बाळा, मी पापी कारण बाळा, पापी कारण बाळा, सरला श्रावण भावनियाला काळ विवळला श्रावण राजा दशरथाच्या मनामध्ये असंख्य प्रश्न उत्पन्न होत होते. विचारतील मला माझा बाळ कुठे गेला, काय उत्तर द्यावं. एक एक पाऊल टाकत टाकत आंधळ्या मायबापाच्या जवळ आले. झाडाखाली आंधळे मायबाप बसलेले होते. पायाचा आवाज आला. म्हाताऱ्या आईनं विचारलं, बाळा खूप उशीर झाला रे, पाणी लवकर मिळालं नाही का? खूप लांब जावं का रे तुला? खूप दूर गेला होता, उन्हाचे चटके बसले असतील रे तुला बाळा, मी त्रास तरी किती द्यावा. हे वाक्य ऐकलं आणि राजा दशरथाचा अंतःकरण आणखी पाणावला. राजा दशरथ काय बोलावं सुचेना. एक एक पाऊल टाकत पुढे येत होते. पुढे आल्यानंतर आंधळ्या बापानं विचारलं, बाळा आईवर रागावला का रे? आई विचारते काहीतरी तुला, का बोलत नाही श्रावणा? का बोलत नाही श्रावणा म्हटल्यानंतर सुद्धा श्रावण बोलला नाही. श्रावण बोलला नसल्याच्या परिणामानं आंधळ्या बापानं विचारलं, श्रावणा तू जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत तुझ्या हातचं पाणी पिणार नाही. राजा दशरथाला वाटलं आता काय करावं. समोर आले. आईच्या जवळ जाऊन झारीतलं पाणी खाली टाकायला लागले. आंधळ्या आईनं सांगितलं, बाळा का बोलत नाही? तुझ्या पावलाचा आऊस तर वेगळाच येतो. तू श्रावण तर आहेस ना? एक शब्द सुद्धा निश्चळ शांत बसलेला राजा दशरथ बोलत नव्हता. आंधळ्या आईनं सांगितलं, हे बाळा तू जर श्रावण असशील तर बोल, नाही तर दुसरं कोणी असेल तर सांगा कोण आहेत आपण. माझा बाळ असता तर मला बोलला असता, कोण आहेत आपण? पाण्याचा आवाज खाली येत होता. आंधळ्या आईच्या हातावर पाणी टाकत असताना आंधळी माय म्हटली, कोण आहेत आपण? हा कोण आहे सांगा तरी. जर नाही बोलला तर आम्ही पाणी घेणार नाहीत. आमचा बाळ कुठे आहे? शपथ आहे तुम्हाला आमची, बोला कोण आहेत आपण? शपथ घातल्याबरोबर राजा दशरथानं रडत रडत सांगितलं, मी राजा दशरथ आहे, मी राजा दशरथ आहे. असा आवाज ऐकू आल्याबरोबर आंधळी माय म्हणते, अरे माझा बाळ कुठे गेला? आणि तुम्ही राजे असताना इथं का आलात? माझा श्रावण कुठे आहे? माझा श्रावण कुठे? असं म्हटल्याबरोबर
राजा दशरथ म्हणतो तो आता इथं नाही राहिला. आंधळ्या बापानं विचारलं काय झालं माझ्या श्रावणाला, कुठे गेला माझा श्रावण? रस्ता शोधण्याकरता गेलाय, काय खायला आणण्याकरता गेलाय का? अहो कुठे गेला माझा बाळ? राजा दशरथ रडत रडत सांगायला लागले नाही हो, नजर चुकीनं माझा बाण तुमच्या श्रावण बाळाला लागला. श्रावण बाळ या इहलोकाची यात्रा सोडून निघून गेला. हे वाक्य ऐकलं आंधळ्या बापानं राजा दशरथाला शाप दिला. राजा, अरे एकुलता एक सहारा होता आमचा श्रावण, आम्ही त्याला म्हणत होतो की नको आम्हाला काशी यात्रेला जायचं, घरीच आपण आनंदानं राहू. पण माझ्या श्रावणानं सांगितलं नाही बाबा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला काशी यात्रा घडवून आणेल. याच्याकरता अट्टाहासाने त्यानं कावड बांधली आणि पायी कावडीनं आम्हाला काशी यात्रेला घेऊन जात होता. आज तो आमचा आधार घेऊन गेलास आणि आम्हाला पाजरी पाजण्याकरता आलास. राजा शाप आहे तुला माझा. अरे 4 पोरं होती तुला, 4 पोरं, मरणाच्या समय एक सुद्धा तुझ्या जवळ नसेल एवढा शाप दिला श्रावणाच्या बापानं. जागेवर प्राणत्याग केला. कसा प्राणत्याग केला? आवाज येणं बंद झाला. आंधळी आई समोर बसली होती, मालकाला उठवत होती, स्वामी उठानं, मालक उठानं, बोलानं, काय झालं आपल्याला? आवाज आला नाही. आंधळ्या आईला वाटलं की माझे मालक मला सोडून गेले, माझा मुलगा मला सोडून गेला, मी तरी राहायचं कशाला? राजाला शाप दिला. सांगितलं राजा, अरे खूप मोठा अनर्थ केलास. श्रावण बाळासोबत श्रावण बाळाच्या माय बाबाला सुद्धा तू गमवलं. कलंक, हे पाप तुझ्या नशिबाला लागलेलं, तुझ्या मुलाच्या योगानच वियोगानच तुला मृत्यू येणार असा शाप दिला आंधळ्या मायेनं सुद्धा. जागेवर प्राण सोडून गेला. जागेवर प्राण सोडून गेल्याबरोबर राजा दशरथाला इतकं वाईट वाटायला लागलं, रडायला लागला. आज 3 ब्राह्मणाची हत्या माझ्याकडून घडली आहे, काय करावं? बघता बघता पूर्ण अयोध्या नगरीमध्ये बातमी पसरली. राजा दशरथाने श्रावण बाळाला वध केला, श्रावण बाळाचा वध केला. अयोध्या नगरी पूर्ण इकडं त्या तलावाच्या समोर येते. घडलेला प्रकार त्यांनी पाहिला, पण राजा असल्या कारणानं कोणी बोललं नाही. राजा तिथून आपल्या नगरीला निघून आला. परत आल्यानंतर बघता बघता 4-8 दिवस लोटून गेले. इकडे तुलसी रामायणामध्ये तुलसीदास महाराज वर्णन करताय, भगवान प्रभू रामचंद्र अवतरला येण्याकरता शृंगी नावाच्या ऋषीला बोलवलं. राजा पुत्रकामेष्टी यज्ञ करायला लावला आणि पुत्रकामेष्टी यज्ञातून यज्ञ भगवान प्रगट झाले. पायस नावाचं पात्र घेतलं, फळ घेतलं, 3 राण्यांना वाटून दिलं. कैकेयीला तोच भाग वाटून दिला, सुमित्रेला दिला आणि कौशल्याला सुद्धा दिला. कैकेयीला वाटलं मला अर्धा द्यायला पाहिजे होता, पण 3 हिस्से केले. प्रसादावर नाराज झाली. तोच कैकेयीच्या हातातला प्रसाद घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, तो अंजनीने शेविला. त्या अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. त्या अंजनी माता ऋषमुख पर्वतावरती तपश्चर्या करत असताना त्या अंजनी मातेच्या ओटीमध्ये ते फळ टाकलं. ते फळाच्या परिणामानं मारुत्र्याचा जन्म. इकडं 2 राण्याला मिळालेला प्रसाद होता, कौशल्य मैया आणि सुमित्रा मैया. या दोघीनं पुन्हा आपल्या मिळालेल्या प्रसादातून अर्धा भाग काढला, कौशल्यामाच्या हातात दिला. त्या कौशल्यामाला 2 प्रसाद दिल्यामुळं तिच्या पोटी 2 मुलं जन्माला आली असं सांगितलं. इकडे कौशल्यामा, सुमित्रा मैया, तिन्ही मैया गरोदर झाल्या. इकडे चैत्राचा महिना आला, नवमी स्थिती होती आणि चैत्राच्या महिन्यामध्ये आता येणारी चैत्राचा महिना आले. रामनवमी जवळ कौशल्य मैयाच्या पोटी दुपारी 12 वाजता अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीमध्ये अवतीर्ण झाला. असं थोडं आलंय का? झोपलाय आहे ना? हा, आनंदानं प्रभू रामचंद्राचं आपण स्वागत करू.